Welcome to the Shivtej coaching classes. Today we are going to start a new practice set 18, and it's came in the chapter angles and pairs of angle. So let's watch it. तर हा जो प्रॅक्टिस सेट आहे यामध्ये काय क्वेश्चन दिलेले आहेत ते आपण पाहू. पहिला क्वेश्चन दिलेला आहे, नेम द पेयर्स ऑफ ऑपोजिट रेज इन द फिगर अलॉंग साइड. म्हणजे ही जी फिगर दिलेली आहे या फिगरमध्ये पाहायचं आहे की जे काही ऑपोजिट रे आहेत ते कोणते आहेत. तर प्रश्न असा उठतो की जे काही रे असतात, अगोदर तर रे म्हणजे काय, तर रे म्हणजे काय असतात, जे एका पर्टिक्युलर पॉइंट पासून वाढत गेलेले असतात एका साइडने, त्याला आपण म्हणतो असतो रे. त्याला आपण काय म्हणतो, रे. जे एका पर्टिक्युलर पॉइंट पासून काय झालेले असतात, वाढलेले असतात, त्यांना आपण काय म्हणतो, रे म्हणत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर जर ते जे काही रे आहेत ते जर समजा एका ऑपोजिट साइडने आहेत, ठीक आहे, हे काय झालं, एक रे झालेला आहे. ठीक आहे. जर ते एक स्ट्रेट लाईन फॉर्म करत आहेत, जर स्ट्रेट लाईन फॉर्म करत असतील, जसं की हे समजा एकाला जोडून एक आहेत समजा, ते जर एक स्ट्रेट लाईन फॉर्म करत असतील तर त्यांना आपण म्हणणार ऑपोजिट रे. ते स्ट्रेट लाईन ही देखील असू शकते किंवा ती स्ट्रेट लाईन अशी सुद्धा असू शकते, त्यांना आपण म्हणणार ऑपोजिट रे. जसं ही जे काही फिगर दिलेली आहे, टू रेज दॅट हॅव अ कॉमन ओरिजिन अँड फॉर्म अ स्ट्रेट लाईन आर कॉल्ड टू बी ऑपोजिट रेज. आणि तुम्हाला नंतर दिलेलं आहे की जे काही ऑपोजिट रेजच्या पेअर आहेत ते सांगा. याच्यात मी ऑपोजिट रेजच्या पेअर लिहिलेले नाहीत, ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर ते कोणते आहेत, पीटी अँड पीएम. हे एक स्ट्रेट लाईन फॉर्म करत आहेत. ठीक आहे. आणि हे काय आहेत, तुमच्या ऑपोजिट रे. त्याच्यानंतर पीएम, पीएल अँड पीएम हे दोन तुमच्या काय आहेत, ऑपोजिट रे. तर याला लिहिणार कसं, लक्ष द्या. रे पीएम, आता लक्ष द्या, काय दिलेलं आहे अगोदर, तर डायग्राम पहा. रे पीएल अँड पीएम, रे पीएल अँड पीएम. रे पीएम अँड रे पीएल. त्याच्यानंतर पीएम अँड पीएल. त्याच्यानंतर पीटी अँड पीएन, रे पीटी अँड पीएन, रे पीटी अँड पीएन. त्याला तुम्ही असंही लिहू शकता, रे पीटी अँड रे रे पीटी अँड रे पीएन, रे पीएन. याला तुम्ही या टाइप मध्ये सुद्धा लिहू शकता. ठीक आहे. तर याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला विचारला आहे, आर द रे पीएम अँड पीटी ऑपोजिट रेज, गिव्ह रिझन फॉर युअर आन्सर. तुम्हाला विचारलंय पीएम आणि पीटी हे ऑपोजिट रेज आहेत का. पीएम आणि पीटी, हा आहे पीएम, हा आहे पीएम आणि हा आहे पीटी, हे ऑपोजिट रेज आहेत का, आणि जर नसतील तर का नाही. आपल्याला सरळ दिसत आहे की ऑपोजिट रेज नाहीत. का नाही आहेत, कारण हे स्ट्रेट लाईन फॉर्म करत नाही. कारण रेची जे काही ऑपोजिट रेची डेफिनेशन आहे तेच काय, त्यांनी ऑपोजिट जे एक स्ट्रेट लाईन फॉलो करणं हे महत्वाचं आहे. ठीक आहे. पण इथं स्ट्रेट लाईन आपल्याला कुठं दिसत नाही आहे. रे पीएम अँड पीटी आर नॉट ऑपोजिट रेज बिकॉज दे डू नॉट फॉर्म अ स्ट्रेट लाईन. ते स्ट्रेट लाईन फॉर्म करत आहेत का, नाही. त्यामुळं ते ऑपोजिट रे नसणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, हा तुमचा होता प्रॅक्टिस सेट 18. हा खूप छोटा होता, त्यामुळे मी प्रॅक्टिस सेट 18 आणि 19 दोघांना मर्ज करून एक व्हिडिओ बनवत आहे. तर आता आपण याच व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 19 पाहणार आहोत. तर प्रॅक्टिस सेट 19 मध्ये तुम्हाला पहिला प्रश्न विचारला आहे, ड्रॉ द पेयर्स ऑफ अँगल्स ॲज डायरेक्टेड बिलो, described below
इफ दॅट इज नॉट पॉसिबल से वाय. तुम्हाला सांगितलेलं आहे की जे काही त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे त्याच्यानुसार एक डायग्राम ड्रॉ करा आणि जर ते डायग्राम ड्रॉ करता येत नसेल तर त्याच्या रिलेटेड कारण द्या. तुम्हाला विचारलंय कॉम्प्लिमेंटरी अँगल्स दॅट आर नॉट ऍडजस्टंट. कॉम्प्लिमेंटरी अँगल असले पाहिजेत पण ते ऍडजस्टंट नसले पाहिजेत. जसं मी एक 30 डिग्रीचा अँगल काढला आणि दुसरा एक 60 डिग्रीचा अँगल काढला. ठीक आहे, हे एकमेकांचे काय आहेत, कॉम्प्लिमेंटरी अँगल आहेत पण ऍडजस्टंट अँगल नाहीत. ऍडजस्टंट अँगल काय असतात, ऍडजस्टंट अँगल म्हणजे ज्यांचा वर्टेक्स कॉमन असेल, एक आर्म कॉमन असेल आणि त्यांचा एरिया हा सेपरेट असेल, त्यांना आपण काय म्हणतो, ऍडजस्टंट अँगल. हे दोन ऍडजस्टंट अँगल नाही आहेत, हे दोन एकमेकांचे ऍडजस्टंट नाही आहेत पण हे एकमेकांचे कॉम्प्लिमेंटरी अँगल, हे स्टेटमेंटला सॅटिस्फाय करतायत, त्यामुळे आपण याची डायग्राम काढू शकतो. त्यानंतर नेक्स्ट, अँगल्स इन अ लिनियर पेअर विच आर नॉट सप्लिमेंटरी. तर आन्सर काय दिलेला आहे, इफ द सम ऑफ मेजर ऑफ टू अँगल्स इज 180 दे आर नोन ॲज सप्लिमेंटरी अँगल. जर दोन्ही अँगलची ऍडिशन ही जर 180 असेल तर त्याला सप्लिमेंटरी अँगल म्हटलं जाते. त्याच्यानंतर द सम ऑफ द मेजर ऑफ अँगल्स इन अ लिनियर पेअर इज 180. आणि जे काही सम ऑफ अँगल इन अ लिनियर पेअर, जे काही अँगलचा सम असतो, सम ऑफ अँगल इन लिनियर पेअर, त्यांची ऍडिशन सुद्धा, त्यांचं माप सुद्धा किती असते, 180. अँगल इन अ लिनियर पेअर विच आर नॉट सप्लिमेंटरी कॅन नॉट बी ड्रॉन. म्हणजे काय, जर एका लिनियर पेअर वरती, समजा ही एक लिनियर पेअर झाली, याच्यावरचे हे जे काही दोन अँगल बनत आहेत ते ऑलवेज सप्लिमेंटरीच असणार. का असणार, कारण अगोदर तर मेन गोष्ट म्हणजे जे काही लिनियर पेअर आहे त्याचं माप सुद्धा 180 आहे आणि सप्लिमेंटरी अँगलचं सुद्धा मेजर काय आहे, 180 आहे, त्यामुळे हे पॉसिबल नाही. त्यानंतर नेक्स्ट, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स दॅट डू नॉट फॉर्म अ लिनियर पेअर. कॉम्प्लिमेंटरी अँगल काढायचे आहेत जे लिनियर पेअर फॉर्म करत नाहीत. लिनियर पेअर म्हणजे काय, जे एका लाईनवर येणार नाहीत. असे कोणते अँगल काढायचे, कॉम्प्लिमेंटरी अँगल. परत तेच 130, 160. त्यानंतर नेक्स्ट, ऍडजस्टंट अँगल्स विच आर नॉट इन लिनियर पेअर. ऍडजस्टंट अँगल असले पाहिजेत पण ते एका लिनियर पेअर वर नसले पाहिजे. त्याच्यामुळे ही डायग्राम काढलेली आहे. हे कोणत्याही लिनियर पेअर मध्ये नाही आहे, ते कुठे आहे, ते ऍडजस्टंट अँगल्स आहेत पण लिनियर पेअर वरती नाही आहे. तुम्ही या टाइप मध्ये डायग्राम काढू शकता. ठीक आहे, किंवा तुम्ही या डायग्रामला वेगळे करू शकता. ठीक आहे, कारण या प्रश्नामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे आन्सर करू शकता. अशी डायग्राम काढू शकता तुम्ही, किंवा तुम्हाला अशी काढायची असेल तर अशी डायग्राम काढू शकता तुम्ही. ठीक आहे, हे ऍज युअर विश, हे तुम्ही कशीही काढू शकता. प्रश्न अटेम्प्ट करणं महत्वाचं. अँगल्स विच आर नायदर कॉम्प्लिमेंटरी नॉर ऍडजस्टंट. असे अँगल्स जे कॉम्प्लिमेंटरी सुद्धा नाहीत आणि ऍडजस्टंट सुद्धा नाहीत. एक 20 डिग्री, एक 30 डिग्री, 20 प्लस 30 होतात 50, म्हणजे कॉम्प्लिमेंटरी अँगल नाहीत आणि ऍडजस्टंट तर नाहीच आहेत. ऍडजस्टंट साठी गरज कशाची आहे, कॉमन वर्टेक्स, कॉमन आर्म आणि सेपरेट एरिया. मागलच्या लेक्चर्स मध्ये हे आपलं झालेलं आहे. जर तुम्ही मागलचे लेक्चर्स पाहिले नसतील तर ते पाहून घ्या. अँगल्स इन अ लिनियर पेअर विच आर कॉम्प्लिमेंटरी. आता तुम्हाला लिनियर पेअर मधले अँगल हे कॉम्प्लिमेंटरी मधले आहेत. लिनियर पेअरचं मेजर असते 180 डिग्री आणि कॉम्प्लिमेंटरी अँगलचं जे काही सम असते तो असतो 90 डिग्री. तर हे पण पॉसिबल नाही आहे. इथं त्याला मी स्टेटमेंट फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे, इफ द सम ऑफ मेजर ऑफ टू अँगल्स इज 180 दे आर नोन ॲज सप्लिमेंटरी अँगल. जर दोन अँगलचा सम हा 180 असेल तर त्यांना आपण सप्लिमेंटरी अँगल्स म्हणतो. द सम ऑफ मेजर ऑफ टू अँगल इन अ लिनियर पेअर इज 180. Therefore, angles in a linear pair always supplementary. So, angles in a linear pair which are complementary cannot be drawn. Complementary angle आपण असे ड्रॉ करू शकत नाही. तर हा तुमचा प्रॅक्टिस सेट 18 आणि 19 होता. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. डोंट फॉरगेट टू लाईक अँड सबस्क्राईब. चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचल. आणि याच प्रकारे आपण सगळा सिलेबस 8, 9, 10 सगळा सिलेबस याच्यामध्ये कंप्लीट करणार आहोत. थँक यू सो मच फॉर टुडेज लेक्चर.